एसटी बदलणार का आता की हा फक्त ग्लॅमरचा एक गेम आहे? कारण आता एसटी ला मिळालेत रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. MSRTC ने थेट बॉलिवूड कपलला एक ब्रँड अँबॅसेडर बनवले आणि आता सुरू झालाय चर्चेचा भडका. नमस्कार, मी सिद्धी. तुम्ही पाहत आहात वन विजन मीडिया. एकीकडे एसटी म्हणजे उशीर, गर्दी आणि कंप्लेंट्स. दुसरीकडे सेलिब्रिटीचा ग्लॅमर. सरकार म्हणतं इमेज बदलणार, पण लोक म्हणतात आधी सर्व्हिस तरी सुधारा. सोशल मीडियावर लोक खूप भडकलेत. पहिले सर्व्हिस सुधारा, मग प्रमोशन करा. आता काही सेलिब्रिटी काय बसमध्ये बसणार आहेत का? नुसतं PR स्टंट आहे सगळा. म्हणजेच डिसिजनवर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. पण इथे स्टोरी इंटरेस्टिंग होते. हा काही छोटा मोठा डील नाहीये. पूर्ण 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे एसटी साठी दमदार दीर्घकालीन योजना. पण आता प्रश्न एकच, हा योजना खरंच एसटीचा इमेज बदलणार आहे का की फक्त लाखो खर्च करून पब्लिसिटी स्टंट ठरणार? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा की हा डिसिजन स्मार्ट आहे की वेस्ट आहे. आणि अशाच न्यूज साठी वन विजन मीडियाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.